एक डेक्कन क्वीनची मजा. आता सेकंड क्लासचं जर आपलं फर्स्ट क्लासचा जरी पास काढला तरी बसायला जागा नाही, उभं राहूनच जावं लागायचं. त्यावेळेला आत्ता जे डेक्कन क्वीन सारखं नव्हतं. त्यावेळेला जे डेक्कन क्वीनचा फर्स्ट क्लास होता, AC नव्हता, तो 2-2 सीट असायच्या अशा गुपगुपीत. आता मला वाटतं 3 आणि 2 आणि दाटीदाटीच्या झाल्या. आणि कॅन्टीन जे होतं त्यावेळेला त्याच्यात फक्त फर्स्ट क्लासच्याच लोकांना प्रवेश होता. आता सगळ्यांना कॉमन असतो. आता मग मला युक्त्या कशा सुचतात. मला कोणीतरी एका मित्राने युक्ती सुचली. डेक्कन क्वीनमध्ये मी जेव्हा प्रवास करायचो त्यावेळेला त्या फर्स्ट क्लासच्या डब्यात मी एक चक्कर मारायचो. आणि माझे ज्यांचे पुण्यात कधी कोणी भेटू शकणार नाही, मोठे मोठे डॉक्टर, जर तुम्हाला माझे नाव सांगितलं, लता मंगेशकरपासून सगळ्या मोठे मोठे कलाकार, हे सगळे त्या फर्स्ट क्लासमध्ये असायचे. आणि या मोठ्या लोकांना मी तिथे जवळ जाऊन नमस्कार करायचो. नमस्कार सर, आज माझं भाग्य आहे, केवढ्या मोठ्या माणसाची गाठ झाली. तो माणूस खुश व्हायचा ना. भले तो कपाळात थोड्या आठ्या घालायचा, हा कोणाला माझ्या झोपेत उठवायला, पण कुठल्याही माणसाला अशा प्रकारची आत्मस्तुती म्हणा किंवा आपली जर कोणी स्तुती करतं तर आवडतो. तिथने बिझनेस तयार सुरू व्हायचा. अशा प्रकारे त्या लोकांना भेटत जायचो. आणि आता बसायचं कुठे, दारात लिटरली पॅसेजमध्ये उभं राहावं लागायचं. मग अशा एका मित्राने मला युक्ती सुचवली, तू कॅन्टीनमध्ये बस. म्हटलं कॅन्टीनमध्ये बसतो, तेवढे माझ्याकडे पैसे होते, आता कमवत होतो खायला. कॅन्टीनमध्ये बसल्यानंतर तुम्ही सगळं तिथेही गर्दी. तुम्ही त्या कॅन्टीनमध्ये आम्ही काय करायचो, 7:15ला डेक्कन सुटायचे. मी बरोबर 7ला 5 कमी असताना तिथं जाऊन खुर्ची अडकवायचो आणि कॅन्टीनमध्ये बसून जायचं. डेक्कन क्वीन सुटली 7:15ला की साधारणतः खडकी स्टेशन गेलं म्हणजे साधारणतः 5-10 मिनटं गेले की वेटर ऑर्डर घ्यायला यायचे. ऑर्डर घ्यायला आल्यानंतर मला शिकवली होती काय ऑर्डर द्यायची, ती मी द्यायचो. त्याच्यामुळे मला कर्जत नाही, कल्याण येईपर्यंत कोणी उठवायचं नाही. कारण की कोणी आले, अरे उठा ना, माझी ऑर्डर द्या, मग मी उठेल. काय ऑर्डर होती ती, मला त्या अंड्याचं नाव नाही सांगता येत. तिथं मी अंडं खायला शिकलो त्या प्रकारामध्ये. तुम्ही पाणी उकळतात, असं उकळत्या पाण्यावर अंडं फोडून टाकतात. तुम्ही ते काही आमलेट काहीतरी तव्यावर टाकत असाल ना, तर उकळत्या पाण्यावर असं अंडं फोडून टाकतात आणि मग ती डिश तुमच्या पुढे येते. पण त्याचा फायदा असा मला झाला, मी ती ऑर्डर द्यायचो. आता तो किचनवर कुक जो होता डेक्कन, ते कोण आधी पाणी उकळणार आणि ते करत बसतात. त्यांच्याकडे आधी लाईन आमलेटची, सँडविचेसची, कटलेटची, फिशची. त्या नादामध्ये माझी ऑर्डर बाजूला राहायची. लोक माझ्या मागे जे कुरकुर, अरे उठा ना, उठा काय, माझी ऑर्डर येऊ द्या, मी उठतो. आणि ती ऑर्डर यायला जवळजवळ कर्जत कल्याण यायचं आणि त्याच्यानंतर मात्र मग उभं राहायचो. अशा प्रकारे तुम्ही मार्ग युक्त्याने कसा मार्ग निघतो. आणि मी त्या पळवाटा अशा, पण आपल्याकडे त्याला काही वाईट काही नाही, पण एक गोष्ट सुचवते की तुम्हाला अडचणीचा मार्ग कसे सुचत जातात. त्या अंड्याचं ते काय नाव असेल, त्याच्यानंतर मी काय आयुष्यात तसं काही अंडं खाल्लं नाही. बायको म्हणते हा काय उपाध्याय आहे, अर्धा तास पाणी उकळत ठेवायचं, नंतर त्यावर अंडं फोडायचं. तर त्याच्यामुळे एक या गमती जमतीमध्ये टेलिस्मेनचा हा एक प्रकार शिकावा. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.